नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सकाळी आपण नागपूर पोलीस पाटील पदाची जी परीक्षा झालेली होती 2023 मध्ये त्याचं आपण गणितचं स्पष्टीकरण बघितलेलं आहे, गणित आणि बुद्धिमत्ता. आता आपल्याला काय करायचं आहे, की जी-केचं संपूर्ण जे स्पष्टीकरण आहे, ते बघायचं आहे. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना माझं ई बुक घ्यायचं आहे किंवा ज्यांना आपली बॅच परचेस करायची आहे, त्यांनी माझा जो नंबर आहे 97 30 61 32 37 या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे ई बुक आहे मित्रांनो, हे ई बुक तुम्हाला मोबाईलवरतीच वाचावं लागणार आहे. कारण याचं सध्या प्रकाशन सुरू असल्यामुळे याची प्रिंटआउट तुम्हाला देता येत नाही. त्यामुळे ज्यांना घ्यायचं असेल ते घेऊ शकता. अन्यथा कोणावरतीही सक्ती नाही. आपले YouTube चॅनल फॉलो करा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती या ठिकाणी तुम्ही फॉलो करू शकता आणि तिथे सुद्धा अभ्यास करू शकता. परंतु ज्यांना या ठिकाणी 60+ मार्क्स घ्यायचे आहेत, चांगल्या पद्धतीनं लवकरात लवकर ज्यांना अभ्यास करून एक योग्य मार्गदर्शन हवं असेल, तर त्यांनी ही बॅच किंवा हे जे ई बुक आहे, ते घेऊ शकता. तर जास्त वेळ न लावता आपण सुरुवात करूया मित्रांनो प्रश्नांना. तत्पूर्वी अशा पद्धतीच्या सूचना तुम्हाला दिलेल्या असतील. बघा, एकूण प्रश्न 80 आहेत आणि गुण सुद्धा 80 म्हणजे प्रत्येक प्रश्न 1 मार्काला असणार आहे. ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायची आहे. मग इथे ज्या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना तुम्ही वाचून घेऊ शकता. तुम्हाला ज्यावेळेस प्रश्नपत्रिका हातामध्ये येणार आहे, त्यावेळी सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने सूचना असणार आहेत. तर बघा, प्रश्न सुरुवात करूया आपण. आता यातले जे प्रश्न आहेत मित्रांनो, आपल्या ई बुकमध्ये तुम्हाला बघायला मिळतील निश्चितपणे. परंतु तुम्हाला एक ओव्हरलुक येऊन जावं, की कशा पद्धतीने हे प्रश्न विचारले जातात. बरेचसे विद्यार्थी घाबरत आहेत, की कशा पद्धतीने प्रश्न विचारतील आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचा एक भार हलका व्हावा म्हणून आपण हे प्रश्न बघत आहे. आणि तुम्हाला अशाच पद्धतीनं इथून पुढं तुमचा पेपर होईपर्यंत हिंगोलीच्या तर विद्यार्थ्यांनी फक्त आता प्रश्न उत्तर अशा पद्धतीनेच अभ्यास करायचा आहे. थेरॉटिकल कुठलंही पुस्तक आता वाचत बसायचं नाही. तर बघा, प्रश्न क्रमांक 1. भारतातील ग्रामपंचायतीची स्थापना हे घटनेतील डॉट डॉट पालनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. उद्देशिका, मार्गदर्शक तत्वे, घटनेचा मसुदा, लिखित घटना. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मार्गदर्शक तत्वे. आता तुम्हाला माहिती आहे की 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्वे सांगितलेली आहेत आणि त्यामध्ये कलम 40 जे आहे ते ग्रामपंचायतीच्या स्थापनेच्या संदर्भामध्ये आहे. हे तुम्हाला आवर्जून लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. कलम 40 आणि ग्रामपंचायत. मित्रांनो, तुम्ही पोलीस पाटील असल्यामुळे गावाशी संबंधित प्रश्न असणार आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे ग्रामपंचायतीवरती एक तरी प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती यावरचे भरपूर प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा. डॉट डॉट हे संसदेचे स्थायी सभागृह होय, ते कधीही विसर्जित होत नाही. स्थायी म्हणजे कायम स्वरूपीचं जे सभागृह आहे. आता इथे एक लक्षात ठेवायचं, की या ठिकाणी तुम्हाला संसदेचं म्हणलेलं आहे. संसदेचं म्हणलेलं आहे. मग लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राज्यसभा. संसदेचं सभागृह जे आहे कायमस्वरूपी ते राज्यसभा आहे आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राचं कोणतं आहे? विधान परिषद या ठिकाणी उत्तर असणार आहे. त्यामुळे इथं काय शब्द प्रयोग केलेला आहे यावरती या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते डिपेंड असणार आहे. इथं तुम्हाला संसदेचं विचारलेलं आहे म्हणजे केंद्रीय स्तरावरती तुम्हाला विचारणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते काय असणार आहे? राज्यसभा असणार आहे. परंतु जर महाराष्ट्राच्या संदर्भात विचार केला तर त्याचं उत्तर मात्र विधान परिषद असणार आहे. त्यानंतर बघा, पंचायत राज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर 1977 मध्ये यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. अशोक मेहता, पी.बी. पाटील, वसंतराव नाईक, अरुण मेहता. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अशोक मेहता. आता इथे जी वसंतराव नाईक समिती आहे किंवा पी.बी. पाटील समिती आहे, याचं जे साल आहे मित्रांनो ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता कमेंट बॉक्समध्ये उत्तर तुम्ही एवढ्यासाठी द्यायचं आहे, की यामुळे तुमचाच अभ्यास होणार आहे, तुमचा सराव होणार आहे. तुम्ही जर अशोक मेहताचं साल सांगितलं, तुम्ही जर पी.बी. पाटील वसंतराव नाईक यांचं साल सांगितलं, पी.बी. पाटील या म्हणजे मूल्यमापन करणारी जी संस्था आहे किंवा समिती आहे, तिचे जर साल तुम्ही सांगितलं, तर इथं तुमचे 3 प्रश्नांची उत्तरं तयार होणार आहेत आणि तुमचा सराव चांगल्या पद्धतीने होणार आहे. त्यामुळे तुम्हाला मी जे सांगतोय ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आवर्जून तुमचा अभ्यास या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4. स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचा पाळणा असे म्हटले जात असून
त्रिस्तरीय पंचायत राज पद्धतीतील सर्वोच्च स्तरावर कार्यरत असलेली संस्था म्हणजे पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, राज्यस्तरीय समिती. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जिल्हा परिषद. म्हणजे बघा सर्वोच्च स्थानावर सुरुवातीला असते तुमची ग्रामपंचायत, त्यानंतर असते तुमची पंचायत समिती आणि त्यानंतर असते तुमची जिल्हा परिषद. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे बघा इथं असते तुमची ग्रामपंचायत सगळ्यात खाली, त्यानंतर असते पंचायत समिती आणि सर्वात शेवटी तुमची म्हणजे सर्वोच्च जी संस्था आहे ती कोणती असणार आहे? जिल्हा परिषद असणार आहे. सर्वोच्च संस्था या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि तुमची गाव पातळीवरची कोणती? तर ग्रामपंचायत आणि गट स्तरावरील पंचायत समिती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5. आता हे जे आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 5, 6 हे जिल्हा विशेष संबंधी आहेत, त्यामुळे आपल्याला हे बघायचे नाहीत. इथे फक्त लक्षात ठेवा की 1 मे 1897 7वा प्रश्न बघा. 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, राजाराम मोहन राय, दादोबा पांडुरंग तरखेडकर. तर याचं उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. आता आपलं जे बुक आहे त्यामध्ये तुम्हाला स्वामी दयानंद सरस्वती, राजाराम मोहन रॉय किंवा दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याविषयी भरपूर प्रश्न बघायला मिळतील, त्यामुळे आपण इथं आता त्या संदर्भामध्ये जास्त चर्चा करणार नाही. प्रश्न क्रमांक 8 बघा. डॉट डॉट हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग होय. लोह पोलाद उद्योग, सुती कापड उद्योग, साखर उद्योग, ताग उद्योग. तर याचं उत्तर आहे सुती कापड उद्योग हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग आहे. त्यानंतर बघा प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते तेव्हा तापमान कमी होते, तापमानात बदल होत नाही, तापमान वाढते, अतिनील प्रारण अधिक प्रमाणात जमिनीपर्यंत पोहोचते. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तापमान काय होत असते? वाढत असते. हवेत ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं त्यावेळेला तापमान वाढ होत असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10. गोंड ही आदिवासी जमात राज्यात मुख्यत्वे डॉट डॉट या जिल्ह्यामध्ये आढळते. धुळे, रायगड, नाशिक, चंद्रपूर. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये गोंड आदिवासी जमात आढळली. त्यानंतर बघा ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? इन्फ्रारेड किरण, क्ष किरण, विश्वकिरण, अल्ट्राव्हायोलेट किरण. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अल्ट्राव्हायोलेट किरण. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12. भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः वापरले जाते तुरटी, सोडियम क्लोराईड, सोडियम परमॅंगनेट, क्लोरीन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, क्लोरीन. प्रश्न क्रमांक 13 बघा. कॅन्सर ज्यालाच आपण कर्करोग म्हणतो या रोगासंबंधी खाली दिलेल्या विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे? हा रोग अनुवंशिक नाही, बरोबर आहे. हा रोग संसर्गजन्य नाही, बरोबर आहे. हा रोग कोणत्याही प्राण्यास होतो, हे पण बरोबर आहे. परंतु हा रोग विशिष्ट अवयवांनाच होतो, हे मात्र चुकीचं आहे. तो कुठेही होऊ शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14. हिमोग्लोबिनचा मुख्य घटक पदार्थ म्हणजे डॉट डॉट डॉट. लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, क्लोरीन. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लोह. प्रश्न क्रमांक 15. सूर्यमालेतील या ग्रहाचे वस्तुमान सर्वाधिक आहे? पृथ्वी, नेपच्यून, बुध, गुरु. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुरु. आता मित्रांनो बघा इथपासून ते जवळजवळ 27व्या प्रश्नापर्यंत आपण सकाळी त्याची उत्तरं त्याचं स्पष्टीकरण बघितलेलं आहे. आता कालिदासने रामटेक येथे लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ कोणता? हा नागपूर जिल्हा विशेषशी संबंधित प्रश्न असला तरी सुद्धा इतिहासाशी संबंधित प्रश्न आहे. म्हणजे मित्रांनो या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला एक गोष्ट आढळेल की जे जिल्हा विशेष प्रश्न विचारलेले आहेत हे जिल्हा विशेष प्रश्न भूगोल प्लस जिल्हा विशेष किंवा इतिहास प्लस जिल्हा विशेष किंवा चालू घडामोडी प्लस जिल्हा विशेष अशा पद्धतीने विचारलेले आहे. त्यामुळे इथं हा जो प्रश्न आहे तो इतिहास प्लस जिल्हा विशेष असा विचारलेला आहे. कालिदासाने रामटेक येथे लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ कोणता? स्वप्नवास दत्त, वीरहिनी, मेघदूत, कामशास्त्र. त्याचं योग्य उत्तर आहे मेघदूत. तर मित्रांनो या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्या ई बुक मध्ये आहेत. ज्यांनी वाचलं असेल त्यांना लक्षात आलं असेल आणि ज्यांनी वाचलं नसेल ज्यांना हे बुक घ्यायचं असेल त्यांनी निश्चितपणे मला कॉल करून ते बुक घेऊ शकता. आता 29वा प्रश्न जिल्ह्याशी संबंधित आहे. नाग नदी जिल्ह्याशी संबंधित आहे. म्हणजे हा नागपूरचा पेपर असल्यामुळं हे जे प्रश्न आहेत हे नागपूर जिल्ह्याशी संबंधित आहेत. आता तुमचा पेपर ज्या जिल्ह्याचा आहे त्या पेपरच्या संदर्भामध्ये या ठिकाणी तुम्हाला हे प्रश्न बघायचे आहेत. तर बघा 36वा प्रश्न किंवा 37, 38, 39, 40 हे जे प्रश्न आहेत मित्रांनो हे जिल्हा विशेषी संदर्भात आहेत. प्रश्न क्रमांक 41 बघा. मिठाच्या सत्याग्रहात
प्रसिद्धीस असलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सिंधुदुर्गमध्ये शिरोडा नावाचं गाव आहे. या ठिकाणी पुळण सुद्धा प्रसिद्ध आहे, ज्याला आपण बीच म्हणतो, शिरोडा बीच. आता सध्या प्रसिद्ध बीच असणाऱ्यापैकी एक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 42 की जालियनवाला बाग येथे खालीलपैकी कोणत्या कारणाकरता सभा बोलवण्यात आली होती? महात्मा गांधींचा सत्कार करण्याकरता, शेतसाऱ्यात सूट मिळवण्याकरता, रौलट कायद्याचा निषेध करण्याकरता, शिखांना जातीय मतदार मिळावे याकरता. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी आहे, रौलट कायद्याचा निषेध करण्याकरता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. बारडोली सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल, असहकार चळवळ लोकमान्य टिळक, चंपारण्य सत्याग्रह गोपाळकृष्ण गोखले, रामकृष्ण मिशन स्वामी दयानंद सरस्वती. तर मित्रांनो हे जे उत्तर आहे ते या ठिकाणी बरोबर आहे, कारण की असहकार चळवळ या ठिकाणी महात्मा गांधी पाहिजे, त्यानंतर चंपारण्य सत्याग्रह महात्मा गांधी पाहिजे आणि रामकृष्ण मिशन जे आहे ते स्वामी विवेकानंद असणं गरजेचं आहे. त्यामुळं इथं सुद्धा तुम्हाला 4 प्रश्न तयार होतात, हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला आपलं बुक घेतलं तर मित्रांनो इतिहास भूगोलची अजिबात काळजी करायची नाही, तुम्हाला प्रश्न सगळे त्यामधलेच असतील. आता हे प्रश्नपत्रिका बघत असताना ज्यांनी पुस्तक वाचलेलं आहे त्यांच्या लक्षात येऊन जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 बघा, होम रूल चळवळ कोणी सुरू केली? लोकमान्य टिळक व अॅनी बेझंट यांनी संयुक्तपणे, लोकमान्य टिळक व अॅनी बेझंट यांनी स्वतंत्रपणे, महात्मा गांधी व अॅनी बेझंट यांनी संयुक्तपणे, महात्मा गांधी व अॅनी बेझंट यांनी स्वतंत्रपणे. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लोकमान्य टिळक व अॅनी बेझंट यांनी संयुक्तपणे सुरू केलेले आहे, परंतु क्षेत्र मात्र त्यांचं वेगवेगळं होतं. त्यानंतर हा जो प्रश्न आहे हा अतिशय महत्वाचा प्रश्न आणि थोडासा ट्रिकी प्रश्न आहे. इथे तुम्हाला विचारलेला आहे की स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? प्रश्न बारकाईने वाचायचा आहे. उत्तर काय काय आहेत बघायचे पर्याय, लॉर्ड माउंटबॅटन, सी राजगोपालाचारी, बॅरिस्टर जिन्ना, सरदार पटेल. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे लॉर्ड माउंटबॅटन. बघा लॉर्ड माउंटबॅटन. प्रश्न काय आहे की स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, फक्त पहिले गव्हर्नर जनरल असं असेल तर लॉर्ड माउंटबॅटन लिहायचं, परंतु स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल, भारतीय अशा पद्धतीचा जर शब्द आला तर त्याचं उत्तर असणार आहे सी राजगोपालाचारी. त्यामुळे हा जो प्रश्न आहे अतिशय महत्वाचा आहे, स्टार करून ठेवा आणि चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 46, भारतात आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली? बारडोली, खेडा, चंपारण्य, चौरी चौरा. तर याचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी चंपारण्य. आता चंपारण्य कधी घडलं होतं? चौरी चौरा या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे 122, खेडा 118 मध्ये 1918 मध्ये घडलेलं होतं. त्यानंतर 1917 मध्ये काय घडलेलं होतं? चंपारण्य सत्याग्रह. मग तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे बारडोली सत्याग्रह या ठिकाणी केव्हा घडलेला होता. आता संत रामदास यांचा जन्म कोठे झाला आहे? आता या संबंधी मित्रांनो आपण तुम्हाला एक ट्रिक्स दिलेले आहे, त्याचा व्हिडिओ मी स्टेटसला ठेवलेला आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा सांगितलेला आहे. तर संत रामदास यांचा जन्म जो आहे देहू, आळंदी, पैठण, जाम. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जाम. आता बाकी देहूत कुणाचा जन्म झाला, आळंदीमध्ये कोणाचा जन्म झाला, तर या संबंधी किंवा पैठणमध्ये कोणाची समाधी आहे या संबंधीचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे, तो बघून घ्या. हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48, इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? स्वातंत्र्यवीर सावरकर, विल्यम वेडरबर्न, दादाभाई नौरोजी, श्यामजी कृष्ण वर्मा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, श्यामजी कृष्ण वर्मा. प्रश्न क्रमांक 49, भारताची नाईटिंगेल म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते? विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन, अॅनी बेझंट. तर याचे योग्य उत्तर आहे सरोजिनी नायडू किंवा दुसरा शब्द असतो भारताची गानकोकिळा. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर गानकोकिळा असू दे किंवा नाईटिंगेल असू दे, तुम्हाला या ठिकाणी सरोजिनी नायडू हे उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 50, दलदलयुक्त मृदा खालीलपैकी कोणत्या पिकाकरता उपयुक्त मानली जाते? ऊस, ताग, रबर, तांदूळ. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तांदूळ. आता ऊस पिकासाठी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी दलदलयुक्त मृदा लागते, परंतु याचं जे उत्तर आहे ते तुम्हाला तांदूळ लिहायचं आहे. त्यानंतर पृथ्वीवरती एकूण किती खंड आहेत व किती महासागर आहेत?
तर 7 खंड आणि 5 महासागर आहेत आणि या संबंधीचे जे डिटेल्स आहेत ते मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत. इथे तुम्हाला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जो महासागर आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. सर्वात लहान महासागर आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. किंवा सर्वात मोठा खंड लक्षात ठेवायचा आहे, ज्या खंडामध्ये आपण राहतो आणि सर्वात छोटा खंड सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर हे मी तुम्हाला आता टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा टाकलेलं आहे. इथे जाऊन तुम्ही ते बघून घेऊ शकता आणि त्याची माहिती तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 53. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा डॉट डॉट या ठिकाणी आहे. आडवली, कुरबुडे, दिवा, चिपळूण. तर याचं योग्य उत्तर आहे करबुडे आणि त्याची जी हे आहे मित्रांनो लांबी ती 4.45 किलोमीटर एवढी आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? कृष्णा, नर्मदा, गोदावरी, भीमा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोदावरी. तर 668 किलोमीटर 668 किलोमीटर इतकी लांबी या गोदावरी नदीची महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 55. भारतातील पहिले रेल्वे मार्ग मुंबई ते कोणत्या स्टेशन दरम्यान सुरू झाले? ठाणे, नाशिक, दिल्ली, बेंगलोर. तर मुंबई ते ठाणे या दरम्यान काय झालेलं होतं? किंवा दुसरा पर्याय एक असतो बोरी बंदर. बोरी बंदर. बोरी बंदर ते ठाणे. मुंबई ते ठाणे किंवा बोरी बंदर ते ठाणे. आणि हा जो रेल्वे मार्ग आहे तो 1853 मध्ये सुरू झालेला आहे. हे सुद्धा तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. खालीलपैकी मेघ विमान निर्मितीसाठी कोणते स्थळ प्रसिद्ध आहे? नाशिक, कानपूर, कपूरथला, कोची. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नाशिक. आता नाशिकमध्ये कोणत्या ठिकाणी मित्रांनो मेघ विमान निर्मितीचा कारखाना आहे? हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 57. संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान डॉट डॉट या जिल्ह्यात आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रत्नागिरी. तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे तो रत्नागिरीमध्ये माडबन बघा या ठिकाणी माडबन या ठिकाणी आहे. त्यानंतर रिश्टर हे डॉट डॉट तीव्रता मोजण्याचे एकक आहे. भूपट्ट निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप, मंद हालचाली. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भूकंप. त्यानंतर लता मंगेशकरचा जो हा प्रश्न आहे चालू घडामोडीशी संबंधित आहे. 60वा प्रश्न आहे 22वा राष्ट्रकुल हा सुद्धा चालू घडामोडीशी संबंधित आहे. 61वा प्रश्न हा त्यावेळेच्या चालू घडामोडी 22चा जी घडामोड घडलेली होती त्या संदर्भामध्ये आहे. आता इथला जो प्रश्न आहे 62वा तो आपल्याला 2025च्या अनुषंगाने अभ्यासायचा आहे कारण आपण पोलीस पाटील होणार आहे आणि आपण चांगली जर व्यवस्था गावामध्ये राखली तर आपलं गाव सुद्धा आनंदी राहू शकतं. त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. तर इथं जे पर्याय दिलेले आहेत या पर्यायानुसार जर आपण विचार केला आइसलँड, डेन्मार्क, नेदरलँड आणि फिनलँड तर 2025 मध्ये मित्रांनो फिनलँड हा देश प्रथम क्रमांकावरती आहे आणि भारताचा जो क्रमांक आहे तो 118वा क्रमांक आहे. चालू घडामोडीसाठी लक्षात ठेवा. जगात सर्वात आनंदी देश 2025 मध्ये कोणता आहे? तर तो आहे फिनलँड आणि भारताचा क्रमांक आहे 118वा. त्यानंतर प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत हा प्रश्न शक्यतो तुम्हाला विचारला जाणार नाही. त्यानंतर बघा हा सुद्धा 64वा प्रश्न चालू घडामोडीवरती आहे. 65वा प्रश्न जो आहे लंपी हा त्यावेळी आलेला आजार होता तो सुद्धा चालू घडामोडीशी संबंधित होता. परंतु विज्ञानासाठी तुम्ही लक्षात घ्या की दुभत्या जनावरांसाठी हा रोग या ठिकाणी आलेला होता. म्हणजे गोट्यामध्ये जी जनावर आहेत आपण गाई म्हैशी वगैरे त्यांना हा रोग मोठ्या प्रमाणामध्ये होत होता. 66वा प्रश्न हा चालू घडामोडीशी संबंधित आहे. 67वा जो प्रश्न आहे की समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? नागपूर गोवा, नागपूर हैदराबाद, नागपूर मुंबई यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे नागपूर मुंबई. आता तुम्ही मला समृद्धी महामार्गाची जी लांबी आहे ती लांबी मला या ठिकाणी सांगायची आहे खाली कमेंट बॉक्समध्ये. आणि मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून बघत आहे कोणत्या गावामधून बघत आहे हे मला निश्चितपणे या ठिकाणी तुम्ही कळवू शकता. त्यानंतर बघा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? धोपड, तोरणा, बारामती, कळसुबाई. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कळसुबाई. आणि कळसुबाईची जी उंची आहे ती 1646 मीटर इतकी आहे. या उंचीवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. आता तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील जी शिखरं आहेत त्या शिखरांचा क्रम त्याची एक ट्रिक्स आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे. तुम्ही आपल्या जीके ट्रिक्सची जी प्लेलिस्ट आहे
ती प्लेलिस्ट बघा. बऱ्याचशा जीकेची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी मिळतील. आता आयुष्यमान भारतचा हा सुद्धा चालू घडामोडीच्या संदर्भातला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 71 बघा. आंतरराष्ट्रीय योग दिन कुठल्या वर्षीपासून साजरा केला जातो? 14, 13, 2015, 2016 तर याचं योग्य उत्तर आहे 2015ला या ठिकाणी साजरा केलेला आहे. तर आंतरराष्ट्रीय योग दिन कधी असतो? आंतरराष्ट्रीय योग दिन तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. यावरती मित्रांनो प्रश्न येऊ शकतो. लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय योग दिनावरती. त्यानंतर 72वा प्रश्न चालू घडामोडीवरती आहे. बघा 73वा चालू घडामोडीवरती आहे. चालू घडामोडी. त्यानंतर चालू घडामोडी इथं जर बघितलं तुम्ही तर याचं जे उत्तर आहे 76वं तर याचं उत्तर मित्रांनो महाराष्ट्र आहे. राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आणि हे कोणाच्या कालखंडामध्ये झालं होतं? तर हे जे दिव्यांग विभाग स्थापन झालेला आहे ते माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या कालखंडामध्ये झालेला आहे. त्यानंतर बघा सन 2022-23चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार. आता इथे तुम्हाला 2025चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती सांगायचे आहे आणि याचं उत्तर आहे राम सुतार. राम सुतार. आता राम सुतार यांना वयाच्या कितव्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे? हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मित्रांनो मी जेवढ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर विचारलेली आहे त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने टाइप करा आणि ते खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचा चांगल्या पद्धतीने अभ्यास होणार आहे आणि किती मुलं अभ्यास करतायत, किती कॉम्पिटिशन आहे हे मला सुद्धा या ठिकाणी समजून जाणार आहे. त्यानंतर बघा नागपूर येथे हा जिल्हाविशेषचा प्रश्न आहे, परंतु हा तेवढाच महत्वाचा आहे की पॉलिटिक्सच्या दृष्टीनं नागपूर येथे पावसाळी अर्थसंकल्पीय कोणते नाही का हिवाळी तर याचं योग्य उत्तर आहे हिवाळी अधिवेशन जे आहे ते आपल्या नागपूर या ठिकाणी होत असते. त्यानंतर ड्रॅगन पॅलेस हा सुद्धा जिल्हा विशेषवरती प्रश्न आहे. 80वा प्रश्न जरी जिल्हा विशेषवरती असेल तरी हा इतिहासाशी संबंधित प्रश्न आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कुठे घेतली? ड्रॅगन पॅलेस, चैत्यभूमी, दीक्षाभूमी यापैकी एकही नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दीक्षाभूमी. आणि मित्रांनो चैत्यभूमी ही दादर मुंबई या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण सकाळी गणितचं स्पष्टीकरण बघितलेलं आहे आणि आत्ता आपण हे जे जीकेचे प्रश्न आहेत हे जीकेचे प्रश्न बघितलेले आहेत. उद्या आपल्याला चंद्रपूर जिल्ह्याची जी पोलीस पाटील भरती आहे त्याचं डिटेल विश्लेषण बघायचं आहे. कोणते प्रश्न किती मार्काला विचारले गेलेले आहेत, कोणत्या विषयावरती किती गुण होते आणि त्यातलं जे गणित आहे त्याचं स्पष्टीकरण, त्याचं जीकेचे स्पष्टीकरण आपल्याला उद्याच्या भागामध्ये बघायचं आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.